नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 15 जून 2025 रोजी जो शेटचा पेपर झाला होता त्या शेटच्या पेपर संदर्भात आपण माहिती ह्या ठिकाणी बघणार आहोत। आता बघा, पेपर दुसरा मराठी प्रश्नपत्रिका कोड व क्रमांक ए हे आपल्या चॅनलचं नाव आहे। ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या मित्रापर्यंत माहिती पोहोचवली नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जी आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे किंवा आपण वेगवेगळ्या GR संदर्भात हे आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून माहिती टाकत असतो। चला, पहिला प्रश्न आहे, मानवी भाषा ही उपजत नसली तरी भाषिक क्षमता मात्र उपजत असते। योग्य उत्तर आहे ए, संपूर्ण विधान बरोबर। प्रश्न पहिला। प्रश्न दुसरा आहे, मौखिक वाङ्मयामध्ये पुढीलपैकी कोणते विशेष आढळतात? योग्य उत्तर आहे ए, 1, 2 आणि 3 छोटे छोटे लयबद्ध खंड, विशिष्ट टप्प्यावर पुनरावृत्त होणारे शब्द आणि छोटे छोटे रचनाबद्ध हे योग्य उत्तर आहेत। प्रश्न क्रमांक 3, साहित्याच्या भाषेमध्ये व्यवहार भाषेपेक्षा पुढीलपैकी कोणते निराळे विशेष असतात? योग्य उत्तर आहे ए, बहुअर्थकता, नित्यनूतनता आणि सौंदर्यपूर्णता। 4 नंबरचा प्रश्न आहे, धातूंच्या पुढीलपैकी कोणत्या रूपामध्ये साम्य असते? योग्य उत्तर आहे बी, प्रयोजक व शक्य रूपे। प्रश्न क्रमांक 5, व्याकरण आणि मराठी विभक्तीच्या संख्या निश्चित करताना विविध मते व्यक्त केली आहेत। ही संख्या पुढीलपैकी कोणत्या मर्यादेत दिसते? योग्य उत्तर आहे सी, 2 ते 8। प्रश्न क्रमांक 6, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अलंकार हे पुढीलपैकी कोणत्या वर्गातील अलंकार आहेत? योग्य उत्तर आहे सी, सादृश्य, प्रतिमूल। प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वाधिक भाषांचे नाते कोणत्या भाषाकुलाशी जोडले जाते? योग्य उत्तर डी, इंडो युरोपियन व द्रविड। प्रश्न क्रमांक 8, स्वनिम म्हणजे पुढीलपैकी काय नाही? योग्य उत्तर आहे बी, स्वनांचे प्रत्यक्षीकरण। 9 नंबरचा प्रश्न आहे, संदेशनात्मक क्षमतेमध्ये व्याकरणिक व्यवस्थेचे ज्ञान गृहीत असते, मात्र अन्य कोणत्याही कौशल्याचा संदेशनात्मक क्षमतेत समावेश नसतो? योग्य उत्तर आहे बी, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक। 10 नंबरचा प्रश्न आहे, प्रमाण बोली संबंधित प्रदेशातील सर्वच बोलीपासून सारख्याच अंतरावर असते, कारण तिच्यातील व अन्य बोलीतील भेद हा भौगोलिक अंतराचा नसून व्यवहार क्षेत्राचा असतो। योग्य उत्तर आहे ए, संपूर्ण विधान बरोबर। 11 नंबरचा प्रश्न आहे, मुंबईत 1831 साली त्या वर्षाचे पंचांग शिळेवर कोणी छापले? योग्य उत्तर आहे ए, गणपत कृष्णाजी। 12 नंबरचा प्रश्न आहे, मेजर कँडी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या भाषांतर कार्याचा प्रारंभ कोणत्या संस्कृत नाटकाच्या भाषांतराने झाला? योग्य उत्तर आहे डी, प्रबोध चंद्रोदय। 13 नंबरचा प्रश्न आहे, विज्ञान शाखा वाङ्मय शाखा यांच्यामध्ये विरोध कल्पिला जातो, यांच्यासारखी दुसरी गंभीर गफलत नाही अशी परखड मांडणी कोणी केली आहे? योग्य उत्तर आहे डी, मो कुंटे। 14 नंबरचा प्रश्न आहे, संस्कृत भाषेची विचिकित्सा आणि प्राकृत भाषेची विचिकित्सा हे निबंध कोणाचे आहेत? योग्य उत्तर आहे बी, राजाराम शास्त्री भागवत।
15 नंबरचा प्रश्न आहे, राजमठाचे रहस्य हा लेख कोणी लिहिला आहे? योग्य उत्तर आहे बी. रा. चि. ढेरे. 16 नंबरचा प्रश्न आहे, पैशाची भाषेत बृहत्कथा लिहिणारा गुणाढ्य हा लेखक कोणाच्या दरबारात होता? योग्य उत्तर आहे डी. सातवाहन. 17 नंबरचा प्रश्न आहे, दक्षिणेत शैव वैष्णव संतांच्या कार्यामुळे हळूहळू बौद्ध धर्माचा लोप होऊ लागला, परंतु वीरशैव पंथाच्या स्थापनेमुळे जैन धर्माचा प्रभाव मात्र कमी झाला नाही. योग्य उत्तर आहे सी. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. 18 नंबरचा प्रश्न आहे, शके 961 पूर्वीचा एकही मराठी ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे ज्योतिष रत्नमाले वरील टीका हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ ठरतो असे संशोधन कोणी मांडले आहे? योग्य उत्तर आहे बी. वि. का. राजवाडे. 19 नंबरचा प्रश्न आहे, काव्य रत्नावली हे नियतकालिक प्रसिद्ध करणारे नरहर फडणीस यांची प्रेरणा कोणत्या नियतकालिकामागे होती? योग्य उत्तर आहे बी. कविता रती. 20 नंबरचा प्रश्न आहे, काळे पाणी ही कादंबरी कोणत्या मासिकातून क्रमशः प्रकाशित झाली? योग्य उत्तर आहे सी. यशवंत. 21 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय साहित्य ही संकल्पना प्रथमतः कोणी उपयोजली? योग्य उत्तर आहे ए. पाश्चात्य भारत विद्याशास्त्राच्या अभ्यासकांनी. 22 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय साहित्य म्हणजे काय? योग्य उत्तर आहे राष्ट्र जरी बहुभाषिक असले तरी राष्ट्राचे आमतत्व ज्या साहित्यात उमटते ते राष्ट्रीय साहित्य होय. 23 नंबरचा प्रश्न आहे, अनुवाद ही एक व्यापक संज्ञा असून भाषांतर ही अनुवादात सामावून जाणारी संज्ञा नव्हे. योग्य उत्तर आहे सी. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. 24 नंबरचा प्रश्न आहे, कालिदास विरचित मेघदूत ची मराठी भाषांतरे कोणी केली? योग्य उत्तर आहे 1. वा. वि. मिराशी, बा. भ. बोरकर, रा. श. वाळिंबे. बघा ह्या ठिकाणी 24 नंबरचा कालिदास विरचित मेघदूतची मराठी भाषांतरे कोणी केली? 1 म्हणजे ह्या ठिकाणी हे 1 म्हणायचं आहे, म्हणजे योग्य उत्तर 3 आणि 4 आहे. योग्य उत्तर 3 आणि 4. 3 आणि 4. शांता शेळके, पंडित ग. नि. कात्रे, दत्तात्रय व्यंकटेश्वर केतकर, चिंतामणराव देशमुख, बा. भ. बोरकर, अज. विद्वास. हे उत्तर तुम्ही ह्या ठिकाणी घ्यावे. ह्या ठिकाणी इरेज करताना चूक झालेली आहे. तुम्ही 1 म्हणजे ए हे गृहीत धरावे. 3 आणि 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय सत्व हा संवेदनशीलतेचा स्वाभाविक गाभा असला तरी अन्य संस्कृतीची संवेदनशीलता उसनी घेता येत नाही. योग्य उत्तर आहे शी. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. 26 नंबरचा प्रश्न आहे, वि. स. खांडेकरांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांच्या वाचनानंतर त्यांनी मराठी कादंबरीकारांनी विशेषत्वाने अनुकरण केले नसले तरी गुजराती एवं तमिळ कादंबरीकारांनी त्याचा स्वीकार केला होता असे म्हणताना वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्याचे वर्गवारी कोणत्या प्रकारे करता येईल? योग्य उत्तर आहे डी. प्रभाव. 27 नंबरचा प्रश्न आहे, तौलनिक साहित्याभ्यासाशी संबंधित ग्रंथ आणि त्यास संबंधित असलेले संपादक लेखक यांच्या सार्थक जोड्या जुळवा. योग्य उत्तर आहे ए. 28 नंबरचा प्रश्न आहे, एका साहित्य कृतीतील अर्थाला शक्य तितकी सममूल्यके ठरतील असा अर्धसंभार अन्य साहित्य कृतीत ग्रंथित करणे ही कृती कोणत्या प्रकारच्या अभ्यासास अभिप्रेत आहे? योग्य उत्तर आहे डी. भाषांतर. 29 नंबरचा प्रश्न आहे, पूर्व परंपरेचे निश्चित स्वरूपाचे नाते दर्शवणाऱ्या
बाशी मर्ढेकरांच्या कवितेत कोणते मराठी काव्य रचनाकार आढळतात? योग्य उत्तर आहे बी अभंग आणि ओवी. प्रश्न क्रमांक 30. लंडनमधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमध्ये अध्यापन करीत असताना मराठीतील साहित्यकृतीची इंग्रजी भाषांतरे करणारी व्यक्ती कोण? योग्य उत्तर आहे बी इयान रेसाइड. 31 नंबरचा प्रश्न आहे, 3 दगडाची चूल हे आत्मकथन कोणाचे? योग्य उत्तर आहे ए विमल मोरे. 32 नंबरचा प्रश्न आहे, झिम पोरी झिम ही कादंबरी कोणाची आहे? योग्य उत्तर आहे शी बालाजी इंगळे. 33 नंबरचा प्रश्न आहे, वामन होवाळ यांनी कथालेखनाबरोबरच लोकनाट्य देखील लिहिले आहे. योग्य उत्तर आहे ए संपूर्ण विधान बरोबर. 34 नंबरचा प्रश्न आहे, हाणला कोयता झालो मास्तर हे आत्मकथन कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे ए सुभाष शेकडे. 35 नंबरचा प्रश्न आहे, राघव वेळ ही कादंबरी कोणाची आहे? योग्य उत्तर आहे शी नामदेव कांबळे. 36 नंबरचा प्रश्न आहे, 72 मैल ह्या कलाकृतीचे लेखक कोण? योग्य उत्तर डी अशोक वटकर. 37 नंबरचा प्रश्न आहे, वाङ्मय शारदेचे नुपूर हा ग्रंथ कोणाचा? योग्य उत्तर आहे बी कमलाबाई देशपांडे. 38 नंबरचा प्रश्न आहे, माच हा लोकनाट्यप्रकार भारताच्या कोणत्या राज्यात रूढ आहे? योग्य उत्तर आहे बी मध्य प्रदेश. 39 नंबरचा प्रश्न आहे, प्रबोधनात्मक शाहिरी रचणाऱ्या कोणत्या शहरास महात्मा ज्योतिराव फुले यांचा सहवास लाभलेला होता? योग्य उत्तर आहे डी गोपाळबाबा वलंगकर. 40 नंबरचा प्रश्न आहे, ओवी ते लावणी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे ए श्री र कुलकर्णी. 41 नंबरचा प्रश्न आहे, वाङ्मय इतिहासाच्या लेखनामध्ये काटेकोरपणे कालानुक्रम पाळण्याच्या निर्णयानुसार विवेक सिंधूची भाषा उत्तरकालीन असल्याचे मानून लीळाचरित्राला पहिलेपणाचा मान देणारे वाङ्मय इतिहासकार कोण आहेत? योग्य उत्तर आहे बी श गो तुळपुळे. 42 नंबरचा प्रश्न आहे, मराठी वाक्यरचनेतील शैथिल्य आणि अनियमितपणा काढून टाकून मराठी भाषेला मेजर कँडीने बंदिस्तपणा आणला आणि मराठी लेखनात विरामचिन्हे वापरण्याची पद्धती विल्यम कॅरेने सुरू केली. योग्य उत्तर आहे पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. 43 नंबरचा प्रश्न आहे, कथा कल्पतरू या मूळ संस्कृत ग्रंथावरून त्याच नावाचा मराठी पौराणिक ग्रंथ कोणी रचला? योग्य उत्तर आहे ए कृष्ण याज्ञवल्की. 44 नंबरचा प्रश्न आहे, राग दारीवर लावण्या रचणारा मराठी शाहीर कोण आहे? योग्य उत्तर आहे डी होनाजी. 45 नंबरचा प्रश्न आहे, 1842 मध्ये शिळा छापावर आकारक्रमाने छापलेल्या मनीच्या संग्रहाचे नाव काय? योग्य उत्तर आहे शी फुरडूक वही. 46 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गुलामगिरी हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला? 1873. 47 नंबरचा प्रश्न आहे, वाङ्मयीन नियतकालिके आणि संपादक यांच्या योग्य जोड्या लावा. योग्य उत्तर आहे डी. 48 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी गीता साने यांची कादंबरी कोणती आहे? योग्य उत्तर आहे बी निखळलेली हिरकणी. 49 नंबरचा प्रश्न आहे, 12 बलुतेदार हा कथासंग्रह कोणाचा आहे? योग्य उत्तर शी शंकरराव खरात. 50 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता ग्रंथ द ग गोडसे यांचा नाही? योग्य उत्तर ए निरक्षीर. 51 नंबरचा प्रश्न आहे, दलित साहित्याचे नामाभिधान फुले आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य असे कोणी केले आहे? योग्य उत्तर आहे शी राजा ढाले.
52 नंबरचा प्रश्न आहे, 1975 साली हे आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष हा धागा पकडून स्त्री मुक्ती चळवळ हे पुस्तक कोणी प्रसिद्ध केले आहे? योग्य उत्तर आहे शी. कुमुद करकरे. 53 नंबरचा प्रश्न आहे, आधुनिक मराठी जैन साहित्याचा प्रवर्तक पुढीलपैकी कोणास मानले जाते? योग्य उत्तर आहे शी. हिराचंद्र नेमचंद्र दोशी. 54 नंबरचा प्रश्न आहे, लघुपत्रिकाची चळवळ ही एक देशी चळवळ होती आणि तिच्या उगमाचे स्रोत विदेशी चळवळीत किंवा एकदेशीय हंगरी जनरेशन सारख्या चळवळीत शोधणे हास्यास्पद आहे असे विधान कोणी केले आहे? योग्य उत्तर आहे बी. चंद्रकांत पाटील. 55 नंबरचा प्रश्न आहे, जनहितैषी व्यक्तिमत्वाचे शब्दबद्ध केलेली जीवनानुभूती म्हणजे जनसाहित्य होय अशी व्याख्या कोणी केली आहे? योग्य उत्तर आहे सुभाष सावरकर. योग्य उत्तर आहे सुभाष सावरकर. 56 नंबरचा प्रश्न आहे, मुस्लिम मराठी साहित्याच्या चळवळीसाठी सुरू केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे हमीद दलवाई. 57 नंबरचा प्रश्न आहे, आदिवासी श्रमिक चळवळीतून घडलेला कवी म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? योग्य उत्तर आहे शी. वाहरू सोनवणे. 58 नंबरचा प्रश्न आहे, बायजा या नियतकालिकाचे संपादक म्हणून पुढीलपैकी कोणी काम पाहिले? योग्य उत्तर आहे बी. सौदामिनी राव. 59 नंबरचा प्रश्न आहे, जनसाहित्य म्हणजे जननिष्ठ जाणीवेने जीवन वास्तवाचा घेतलेला कलात्मक वेध होय असे कोणी म्हटले आहे? योग्य उत्तर आहे सी. सुभाष सावरकर. 60 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाशी शरण बहुत मागे आले तयाचे साहिले अपराध तैसा मी पामर यतिहीन देवा माझा तो कुढावा करा तुम्ही. हा अभंग पुढीलपैकी कोणत्या संतांचा आहे? योग्य उत्तर आहे डी. संत चोखोबा. 61 नंबरचा प्रश्न आहे, नजूबाई गावित यांची तृष्णा ही पहिली कादंबरी असून तिचे कथानक ठाकर आणि कोळी महादेव जमातीतील पात्राभोवती गुंफलेले आहे. योग्य उत्तर शी. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. 62 नंबरचा प्रश्न आहे, कला म्हणजे जीवनाचे नकारात्मक ज्ञान आहे हे सांगून साहित्य आणि वास्तवाचे संबंध स्पष्ट करताना दुरुत्वाची कल्पना पुढीलपैकी कोणी मांडली आहे? योग्य उत्तर बी. थिओडोर अडोर्नो. थिओडोर अडोर्नो. 63 नंबरचा प्रश्न आहे, समर खडस यांनी पुढीलपैकी कोणता कथासंग्रह लिहिला आहे? योग्य उत्तर आहे बी. बकऱ्याची बॉडी. 64 नंबरचा प्रश्न आहे, माकडांनी माणसाशी केलेला संवाद हे सूत्र पुढीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहात पाहावयास मिळते? योग्य उत्तर डी. अंतर्वैद्य. 65 नंबरचा प्रश्न आहे, नीलिमा गुंडी यांचा पुढीलपैकी कोणता बालकाव्य संग्रह नाही? बी. आभाळाचे पंख. म्हणजे बाकीचे हे संग्रह आहेत. 66 नंबरचा प्रश्न आहे, मंगळावर स्वारी ही अंतराळ कथा कुणी लिहिली आहे? योग्य उत्तर आहे बी. भा. रा. भागवत. 67 नंबरचा प्रश्न आहे, अक्षर वैदर्भी हे जनसाहित्याला वाहिलेले मासिक कधी सुरू झाले? योग्य उत्तर आहे 1984. 68 नंबरचा प्रश्न आहे, कमळात भृंग जैसा कोंडून अंध होतो मकरंद स्वाद घेता पुरता भुलून जातो ही भाववाही रचना कुणाची आहे? योग्य उत्तर सी. विजयकुमार बेळके. 69 नंबरचा प्रश्न आहे, अनुभव या वाङ्मयीन संकल्पनेत एखाद्या साहित्यकृतीत घटना प्रसंग पात्रे वातावरण मानवी भावना कल्पना इत्यादी घटक अभिप्रेत असतात तर आशय या वाङ्मयीन संकल्पनेत अनुभवाचे चिंतनोत्तर काळातील बुद्धिगम
तर्काधिष्ठित असे सारतत्व अभिप्रेत असते? योग्य उत्तर आहे डी संपूर्ण विधान बरोबर. 70 नंबरचा प्रश्न आहे, सुमती अभंग या भाव काव्याचा आविष्कार पुढीलपैकी कोणी केला आहे? योग्य उत्तर आहे श्री गोविंद कटके. 71 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी रुयकाचा ग्रंथ कोणता? योग्य उत्तर ए साहित्य मीमांसा. 72 नंबरचा प्रश्न आहे, प्रतिभा ही निसर्गिकी असली तरी ती श्रुत व अभियोग यांनीही साध्य करता येऊ शकते असे कोणी म्हटले आहे? योग्य उत्तर डी दंडी. 73 नंबरचा प्रश्न आहे, कवीच्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजनेला प्रतिभा सनिबंधन असे कोणी म्हटले आहे? योग्य उत्तर श्री राजशेखर. 74 नंबरचा प्रश्न आहे, नाट्यात रसामुळे भावांची निष्पत्ती आहे की भावामुळे रसांची निष्पत्ती आहे असा रसविषयक प्रश्न कोणत्या मीमांसकाने मांडला आहे? योग्य उत्तर आहे बी भरत. 75 नंबरचा प्रश्न आहे, वस्तुध्वनी आणि अलंकार ध्वनी हे दोन्ही प्रकार लौकिक आहेत कारण वस्तुध्वनी आणि अलंकार ध्वनीत भाव शब्दांनी वाच्य होऊ शकतो. योग्य उत्तर आहे ए संपूर्ण विधान बरोबर. 76 नंबरचा प्रश्न आहे, सह्याद्री वर्णनकार काळो व्यासांनी पुढीलपैकी कोणती लिपी निर्माण केली आहे? योग्य उत्तर शी सगळी. 77 नंबरचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरीत कर्म आहे पण कर्माची कटकट नाही, भक्ती आहे पण ती भोळी बापडी नाही, ज्ञान आहे पण केवळ शब्दज्ञान नाही, हे विधान कोणी केले आहे? योग्य उत्तर आहे बी ल रा पांगारकर. 78 नंबरचा प्रश्न आहे, सूफी संप्रदाय तत्वज्ञान आणि कार्य या ग्रंथाचे लेखक कोण? योग्य उत्तर आहे शेतू माधवराव पगडी. 79 नंबरचा प्रश्न आहे, श्रीकृष्ण भक्तीपर 5 प्रकरणे असलेली पंचसुधा ही निर्मिती कोणाची? योग्य उत्तर आहे डी वामन पंडित. 80 नंबरचा प्रश्न आहे, पुढील शहरांचा त्यांच्या जन्मकाळानुसार क्रम ओळखा. योग्य उत्तर आहे अनंत फंदी, राम जोशी, प्रभाकर, सगन भाऊ. 81 नंबरचा प्रश्न आहे, साहित्यिक क्षमता ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या अभ्यासकाने मांडली आहे? योग्य उत्तर बी जोनाथन कलर. 82 नंबरचा प्रश्न आहे, पायाभूत करार ही संकल्पना साहित्य प्रकारांचा निकष म्हणून कोणी स्पष्ट केली आहे? योग्य उत्तर आहे जोनाथन क्युलर. 83 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या समीक्षेमध्ये नाममात्रतावादी भूमिका गृहीत धरलेली आहे? योग्य उत्तर आहे आस्वादक. 84 नंबरचा प्रश्न आहे, मराठी लावणी वाङ्मय हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? योग्य उत्तर श्री गंगाधर मोर्जे. 85 नंबरचा प्रश्न आहे, ऋषींनी रचलेल्या महाकाव्यांना कोणत्या संज्ञेने संबोधले जाते? योग्य उत्तर आहे डी आर्ष. 86 नंबरचा प्रश्न आहे, ऐतिहासिक दृष्टीने मराठी कथेचा आढावा घेणारा ग्रंथ कोणता आहे? योग्य उत्तर आहे मराठी कथा उगम आणि विकास. 87 नंबरचा प्रश्न आहे, स्वप्नातील संक्षेप प्रक्रिया व स्थानांतर या दोन संकल्पनांचा उलगडा कोणी केला आहे? योग्य उत्तर आहे बी सिग्मंड फ्रॉइड. 88 नंबरचा प्रश्न आहे, तुकोबांच्या अभंगाची शैलीमीमांसा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? योग्य उत्तर डी दिलीप धोंडगे. 89 नंबरचा प्रश्न आहे, असंगत नाटकाचे मराठीत उदाहरण कोणते आहे? योग्य उत्तर आहे बी महानिर्वाण. 90 नंबरचा प्रश्न आहे, पोवाडा हे दृश्य काव्य आहे असे मत कोणी मांडले आहे? योग्य उत्तर आहे वि का राजवाडे. 91 नंबरचा प्रश्न आहे, बाल निवेदकाच्या प्रथम पुरुषी निवेदनाचा प्रभावी उपयोग शंकर पाटील यांच्या पुढीलपैकी कोणत्या कथेत दिसतो? योग्य उत्तर आहे बी शारी.
92 नंबरचा प्रश्न आहे, विद्या पुरुष महाराष्ट्री असे लीळा चरित्रात कोणी म्हटले आहे? योग्य उत्तर आहे ए. अनंत मुनी. 93 नंबरचा प्रश्न आहे, शोभायात्रा या नाटकातील शोभायात्रेत सुभाषबाबूंची भूमिका कोणत्या पात्राने साकारलेली आहे? योग्य उत्तर आहे डी. जाधव. 94 नंबरचा प्रश्न आहे, जीवाचिया जीवा प्रेम भावाचिया भावा तुंज वाचुनी केशवा अनुनावडे ही गवळण कोणाची आहे? योग्य उत्तर आहे ए. संत नामदेव. 95 नंबरचा प्रश्न आहे, आनंद ओरी मध्ये दुकान सांभाळायला कोणी नकार दिला? योग्य उत्तर आहे ए. सावजी. 96 नंबरचा प्रश्न आहे, सभासदाच्या बकरीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद याने पुढीलपैकी कोणत्या घटनेचा कालशक दिलेला आहे? योग्य उत्तर आहे सी. शिवराज्याभिषेक. 97 नंबरचा प्रश्न आहे, हरी याने घराला एक पोटमाळा केला होता, तेथे जुनी हत्यारे, बिनउपयोगाच्या लाकडाच्या फळ्या व अन्य भंगाराचे सामान पडले होते असे वर्णन जयंत पवार यांच्या वरण भात लोणचा नि कोण नाय कोणचा या संग्रहातील कोणत्या कथेत आले आहे? योग्य उत्तर सी. बाबलच्या आयुष्यातील धांदात सत्य. 98 नंबरचा प्रश्न आहे, राज माचीच्या घोड्यावर सर्वच सवाष्णी बसतात, आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाळवीत. ह्या ओळी नामदेव ढसाळ यांच्या तुम्ही यथा कंची या संग्रहातील कोणत्या कवितेच्या प्रारंभी आल्या आहेत? योग्य उत्तर आहे रमाबाई आंबेडकर. 99 नंबरचा प्रश्न आहे, कोण म्हणतं टक्का दिला या नाटकात पौराणिक मिथकीय संकल्पनेचा वापर केला असून सदर नाटकात शासकीय यंत्रणेतील आर्थिक भ्रष्टाचारावर कडाडून प्रहार केला आहे? योग्य उत्तर सी. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. 100 नंबरचा प्रश्न आहे, लोखंडाला परिस्पर्श झाला तर लोखंडाचे सोने होते अशी नामदेवाबद्दलची भावना जनाबाईंनी कोणत्या अभंगात व्यक्त केली आहे? योग्य उत्तर आहे ए. नवरिया संगे वराडिया सोहळा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण MSG गुरु या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जो मराठीचा पेपर झाला होता 15 जून 2025 रोजी, त्या संदर्भात जी ऑफिशियल ॲन्सर की आली होती त्या ॲन्सर कीच्या माध्यमातून आपण एकूण 100 प्रश्नाची माहिती ह्या ठिकाणी बघितलेली आहे. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जी वेगवेगळ्या GR संदर्भात असतील, नोकरी संदर्भात असेल किंवा सेटची ॲन्सर की संदर्भात असेल किंवा नेटचे असेल, सर्व माहिती ह्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. तर ही माहिती तुमच्या मित्रापर्यंतही पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ह्या माहितीचा फायदा होणार आहे. चॅनलला लाईक करून घ्या आणि शेअर करा. धन्यवाद.